वेटिंग एरियामध्ये 1 तास वेळ आहे, तोपर्यंत आम्ही सगळे जेवून घेतो. जेवणामध्ये काय आहे बघा, ठेपले, आमच्या मातोश्रीने बनवलेले ठेपले, आणि हे शेंगदाण्याचे पोळी ह्यांच्या मातोश्रीने बनवलेले. स्टेशनवर पोहोचलोय. सगळ्यांना वाटतंय नुसतं फिरणं म्हणजे फिरणं असतंय, त्याच्या मागचे कष्ट खूप चाललोय, खूप म्हणजे भयानक चाललोय. आता आपण ट्रेनमध्ये बसणार आहे, त्यानंतर ट्रेनमध्ये काय दाखवणार आता तेच सीट, तेच सगळं काही तेच. नेहमीसारखं ट्रॅव्हलिंगला जाताना आपण जे कॅरी करतो नाश्ता जेवण म्हणून पराठे आणि शेंगदाण्याची पोळी मॅन्डेटरी आहे. आता मी मेरठ सोडलंय. मेरठ सोडून आता उतरणार आहे नेक्स्ट स्टेशनला. मुझफ्फरनगर स्टेशन असं आहे. आता मी मुझफ्फरनगर स्टेशनला उतरलोय आणि ते भरपूर पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्ही त्या शेडच्या खाली थांबलेलो आहोत. आम्हाला इथे स्टेशनच्या बाहेर जाऊन कार असणार आहे, कारमध्ये बसून आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे. फ्रेश आम्ही झालेलो आहे आणि आता रात्रीचे बरोबर 1:30 वाजलेले आहेत. आता आम्ही जेवायला चाललोय. जेवून झालं की आम्ही ट्रेक चालू करणार बरोबर 3 वाजता. आणि त्याच्या आधी आम्ही वर जाण्यासाठी म्हणून पॅकिंग करून ठेवलं होतं ऑलरेडी, पण विक्रम सर येऊन आम्हाला धक्का देऊन गेले की वर फक्त एवढंच पाहिजे, जर नंतर थकलात तर बॅगा उचलायची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे आम्ही जेवढं काही घेतलेलं तेवढं आम्ही सगळं बाहेर काढून ठेवलं बऱ्यापैकी. एकच टूथपेस्ट 4 जणी वापरणार, एकच स्प्रे 4 जणी वापरणार. प्रत्येकाने ऍडजस्ट केलेत काही गोष्टी. गॉगल आम्ही 4 घेतलेले आहेत शायनिंग मारायला. आणि अशा गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट गरजेची आहे, त्याच्यामुळे भरपूर गोष्टी आपल्या सहज सोप्या रीतीने पार पडतात. बस अजून मी केदारनाथपर्यंत पोहोचले नाही, तरी पण असं काय मोठं झाडायला लागलं. असं पुढं आता काय होते, काय जेवायला काय आहे हे आम्हाला खूप आतुरता लागलेली आहे. जेवण काय असणार आहे बघूयात. मी तिथं खाली गेल्यावर तुम्हाला दाखवते जेवायला काय असणार आहे. आता मी आलेलो आहे जेवायला आणि जेवायला तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथं पनीरची भाजी आणि रोटी, आपल्या ह्याच्यात फुलके म्हणतात. आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चेंज करणार. इथून आम्हाला तासभर पुढे जायचं आहे. तिथं सगळं आमचं रजिस्ट्रेशन, सगळं डॉक्युमेंट चेक वगैरे होणार, व्हेरिफिकेशन होणार आणि मग आम्हाला ते पुढे सोडणार. पुढे जे काही होणार आहे ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ दाखवेनच. तुम्हाला काय बोलायचं आहे? पहाटे 5 वाजता आम्ही चालायला सुरू करू, मॉर्निंग वॉक. येस, पहाटे 5 वाजता आम्ही चालू करू चालायला. ओके, सो आता आम्ही 5 मिनिटाची नाही बाजू मी काय म्हणते आले असेल आम्ही नाही 5 मिनिटाची झोप घेणार आहे आता ट्रेकला जायच्या आधी. 2:45ला आम्हाला बोलवलंय. आता 5 मिनिटं कमी आहेत आणि आम्ही प्रयत्न करतोय. अर्धा तास झालं झोपायचा प्रयत्न करतोय पण होत नाही. आता आम्ही असं ठरवलंय की आम्ही खाली जाणार, थोडस स्ट्रेचिंग करणार आणि गाडीत जाऊन झोपणार. गाडीत पण झोप लागते का माहिती पण आम्ही ट्रेकच्या मध्ये अजिबात झोपणार नाही, हे आमचं ठरलेलं. थँक्यू व्हिडिओ मध्ये बोलल्याबद्दल. कॅटेट माझी मम्मी झोपा रे.